नमस्कार मुलांनो, कसे आहात सगळे। तर या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 4.1 मधला प्रश्न 5वा कंटिन्यू करणार आहोत। यापूर्वीचे 4 प्रश्न मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सोडवलेले आहेत, त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। ज्यांनी अजून बघितले नाही त्यांनी तो व्हिडिओ बघा आणि आपल्या चॅनलला म्हणजेच आदिराज क्लासेस या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर पटकन सबस्क्राइब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळतील। तर ठीक आहे, प्रश्न आपण 5वा लगेच सुरुवात करूया। तर काय आहे बघा प्रश्न 5वा, पुढील गुणोत्तराचे शतमानात रूपांतर करा। त्याने दिलेला आहे 15/25, बरोबर 15/25 असं दिलेलं आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, गुणोत्तराचं शतमानात रूपांतर करायचं। शतमानात म्हणजे काय आहे, तर उत्तर आपल्याला टक्केवारीमध्ये आलं पाहिजे, टक्केवारी म्हणजे किंवा शेकडेवारीमध्ये आलं पाहिजे, म्हणजे थोडक्यात पर्सेंटेजमध्ये उत्तर आपल्याला काढायचं आहे। मग ठीक आहे, सोप्पा असतं त्या टाईपची उदाहरणे। मग आता 15/25 म्हणजेच काय असतं तर ते 15/25 असतं। 15/25 म्हणजेच 15/25 असतं। मग आता आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे बघा, हे तर अगोदर आपण लिहूया 15 आणि हे 25। तर आपल्याला छेदस्थान जो आहे तो 100 आणायचा आहे। एक तर टक्केवारी काढायची म्हणजेच टक्केवारी किंवा शेकडेवारी म्हणजेच काय असतं तर छेदस्थानी आपल्याला 100 आणावेच लागतं, तरच ते टक्केवारी निघते। मग आता 25 ला आपण कितीने गुणलं पाहिजे म्हणजे आपल्याला उत्तर 100 मिळेल। तर 25 गुणिले 4 जर केलं तर 25 चौक 100 आपल्याला मिळतात, बरोबर। आता मी छेदस्थानी 4 न गुणले, त्याच्यामुळे मला अंशस्थानी सुद्धा 4 नेच गुणावं लागणार आहे। हे फक्त कन्फर्म लक्षात ठेवायचं। जर छेदस्थानी 4 न गुणलं तर अंशस्थानी सुद्धा 4 न गुणावलं, म्हणजेच खाली तुम्ही जो कोणता संख्या गुणाकार कराल तोच वरती सुद्धा सेम वापरायचा आहे। म्हणजे खालचा आणि वरचा हा जो तुम्ही नंबर घेणार तो सेम ठेवायचा, चेंज करायचा नाही। मग आता याचं उत्तर काय येईल बघा, 15 चौक 60 येईल आणि 25 चौक किती आलं 100 आलं, बरोबर। मग याचं फक्त आता आपण टक्केवारी लिहायचं, म्हणजेच कसं येणार बघा, तर 60/100 म्हणजेच काय असतं रे तर ते 60% असतं। मी पाठीमागच्या उदाहरणामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे बघा, 60% म्हणजेच काय असते रे तर ते 60/100 असते। बघा टक्के म्हणजेच काय असतं तर ते संख्या भागिले 100 असतं, म्हणजेच आता 60/100 आपण कसं लिहिणार तर 60%, ठीक आहे। आणि हेच आपलं काय आहे उत्तर आहे। अशा पद्धतीने हे उदाहरण आपल्याला सोडवायचे आहेत। दुसरं सुद्धा आपण बघूया, दुसरं काय दिलं आहे त्यांनी 47/50 दिलेलं आहे, बरोबर, ठीक आहे। मग आता हे आपण कसं लिहिणार बघा, तर 47/50 लिहिणार, ठीक आहे। मग आता खाली काय बघा, छेदस्थानी आहे 50 आहे, बरोबर। म्हणजे या ठिकाणी बघा 47 गुणिले करूया आणि हे आहेत 50, बरोबर। मग 50 ला कितीने गुणलं पाहिजे म्हणजे 100 उत्तर येईल, तर 50 गुणिले 2 करा, म्हणजेच 50 दुने 100 मिळालं। आता इथे 2 गुणले म्हटल्यावरती सुद्धा आपल्याला 2च गुणावे लागणार। मग आता 47 गुणिले 2 किती होतात, तर 47 दुने 2 केले तर ते होतात 94 आणि 50 दुने किती होतात तर ते होतात 100। मग आता 94/100 म्हणजेच ते आपण टक्केवारी रूपात लिहितो तर 94%, ठीक आहे। अशा पद्धतीने हे आपल्याला उदाहरणं सोडवायचे आहेत। त्यानंतर आता आपण तिसरं सुद्धा बघूया उदाहरण। तिसरं काय दिलं आहे बघा उदाहरण, त्यांनी तिसरं दिलेलं आहे आता 7/10 दिलेला आहे त्याने, ठीक आहे। म्हणजे आपली ही स्टेप दुसरी स्टेप जी आहे ही स्टेप नाही तिथे डायरेक्ट ही स्टेप त्यांनी आपल्याला दिलेली आहे। मग आता 7/10 म्हणजेच आपण आता कसं लिहिणार बघा, तर 7 गुणिले आणि या ठिकाणी 10 गुणिले, आता 10ला कितीने गुणावं म्हणजे आपल्याला 100 मिळेल, तर 10 गुणिले 10 म्हणजे 10 100। इथे 10 गुणले म्हणजे इथं सुद्धा आपल्याला 10नच गुणावं लागणार। मग या ठिकाणी काय होईल, तर आपली स्टेप येईल 10 7 70 आहे ना, मग इथं 70 येतील आणि इथे किती होणार 10 गुणिले 10 म्हणजे इथे येणार 100। म्हणजेच हे आपण कसं लिहायचं टक्केवारी रूपात, शेकडेवारी रूपात, म्हणजे शतमानामध्ये 70%, ठीक आहे। अशा पद्धतीने आपल्याला हे उदाहरण सोडायचं होतं। आता आपण चौथं सुद्धा उदाहरण बघूयात। चौथा प्रश्न त्याने दिला आहे 546/600, बरोबर। आता या ठिकाणी किती 600 आहे बघा, 100 नाही 600। मग आपण आता ह्या ठिकाणी काय करूया, तर ह्या ठिकाणी बघा 546/600 आहे। मग आपण आता नेक्स्ट स्टेप काय करायचे आहे बघा, तर 100 येण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर आता 600ला भागावं लागेल 6ने, ठीक आहे। मग 600ला जर आपण 6ने भागला तर किती मिळालं आपल्याला 6 एके 6, म्हणजे इथे 100 मिळाले आपल्याला, बरोबर। आपण काय करूया 600ला 6ने भागूया, त्याच पद्धतीने आपल्याला 546ला सुद्धा 6नेच भागावं लागेल, बरोबर। मग त्यामुळे 546/6 करायचं आणि या ठिकाणी 600/6 करायचं, बरोबर। मग त्यानंतर इथं उत्तर किती येईल आपलं 600/6 केले की ते 100 आले आणि या ठिकाणी आपण इथं भागाकार करूया 546/6 करूया, किती आले बघा 96/54 आला, बरोबर। आणि 6 एके 6, बरोबर, पूर्ण भागाकार गेला म्हणजे इथे 91 आले। मग इथे किती आलं बघा तर 91 आलं, ओके। म्हणजेच आता हे आपल्याला शतवारी शतमान पद्धतीमध्ये उत्तर मिळालेलं आहे। मग हे 91/100 म्हणजेच किती आलं उत्तर आपलं तर 91% आलेलं आहे।
ओके, अशा पद्धतीने हे सोडवायचं आहे. जर जास्त 100पेक्षा जास्त असेल तर भागाकार करायचा, म्हणजे ते उत्तर आपल्याला मिळतं. ओके, मग या टाईपचे आपले उदाहरणं झालेले आहेत. म्हणजेच प्रश्न पाचवा आपला पूर्णपणे झालेला आहे. आता आपण प्रश्न 6वा काय आहे ते बघूया. तर 6वा प्रश्न बघा, त्यांनी काय दिला आहे. आभा आणि तिची आई यांच्या वयाचे गुणोत्तर किती आहे, तर 2:5 आहे. बरोबर, म्हणजे आबाचं 2 घेऊया वय आणि आईचं वयाचं 5. बरोबर, म्हणजेच 2:5 असं त्यांचं वयाचं गुणोत्तर आहे. आबाच्या जन्माच्या वेळी तिच्या आईचे वय हे 27 वर्ष होते. म्हणजे जेव्हा आबाचा जन्म झाला तेव्हा तिच्या आईचे वय होते 27 वर्ष. तर आबा आणि तिची आई यांची आजची वय काढा. तर दोघींच्या वयांचे गुणोत्तर हे 2:5 आहेत. बरोबर, म्हणजे आबाचं वयाचं गुणोत्तर हे 2 आहे आणि तिच्या आईचं वयाचे गुणोत्तर हे 5 आहे. ठीक, असं आपण समजायचं, म्हणजे तेच आहे ते. आणि आपल्याला काय काढायचं आहे, तर आबा आणि तिची आई यांची आजची वय काढा. आईचं वय तिच्या आबाच्या जन्माच्या वेळी दिलेलं आहे, तर ते 27 वर्ष होतं. बरोबर, मग आता आपल्याला ते दोघांची आजची वय काढायचे आहेत. ठीक आहे, मग आता यासाठी आपण काय करायचं आहे, आपल्याला आता आजची वय काढायची. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, तर कोणतं तरी एक चल मानणं आवश्यक आहे. मग त्यासाठी आपण एक चल मानूया, त्याला आपण समानपट मानायचं आहे. त्यासाठी आपण x हे समानपट मानूया. मग आपण काय केलं, तर दिलेल्या गुणोत्तराचे समानपट आपण x मानले. बरोबर, x मानल्याशिवाय आपल्याला बाकीची उदाहरणं म्हणजे पुढचं काय आहे ते सॉल्व करता येत नाही. त्याच्यामुळे आपण एक समानपट मानले, ते म्हणजे x मानलं. तुम्ही कोणतेही चल वापरला तरी सुद्धा चालेल. मग त्यानंतर आता आपण काय करायचं आहे, आता मग आपण आजच्या वयाचे त्यानुसार काय करूया, वय त्यांची काढूया x चल वापरून. म्हणजे आपण पुढे नेक्स्ट काय लिहू शकतो याच्यामध्ये, म्हणजेच आपण कसं लिहिणार ते, तर आबाचे आजचे वय हे किती येणार, तर 2x वर्ष ना. 2x का, तर या ठिकाणी बघा त्यांच्या वयाची गुणोत्तरे किती आहेत बघा, तर ती 2:5 आहेत. बरोबर, मग त्याच्यामुळे 2 जे आहे ते आबासाठी आहे. म्हणजे या ठिकाणी याच्यावरून आपण या गुणोत्तरावरून काय म्हणलं, तर आबाच्या आजचे वय हे किती असणार आहे, तर ते 2x असणार आहे. आणि आईच्या आजचे वय हे किती असणार आहे, तर ते 5x असणार आहे. बरोबर, यासाठी या ठिकाणी या गुणोत्तराचा वापर करायचा. आजचे वय आपण 2x मानलं या गुणोत्तरावरून आणि आईचे वय किती मानलं आपण, 5x मानलं. बरोबर, आता आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्ये काय करायचं आहे, आता 27 वर्षापूर्वीचं किती वय होतं ते सुद्धा आपण त्या ठिकाणी लिहूया. म्हणजेच काय येणार बघा, तर आबाच्या जन्माच्या वेळी म्हणजेच किती बघा, आता आपल्याला आईचं वय काढायचं आहे. बरोबर, मग आबाच्या जन्माच्या वेळी म्हणजेच काय होणार, तर आईच्या जन्मातून म्हणजे 5x जे आईचे जे वय आहे त्याच्यातून आपल्याला आबाचं वय हे वजा करावं लागणार. जे त्यांची जे आजचे वय आहेत ना, त्याच्यात आईच्या वयातून त्यांची आबाची आजचे वय काय करावं लागणार आहे, वजा करावं लागणार आहे. आणि तेव्हा आपल्याला काय मिळेल, तर 5 + 2x वर्षापूर्वी आईचे वय हे किती होते, तर ते 27 वर्ष होते. म्हणजेच आपल्याला ह्याच्यामध्ये काय करावं लागणार आहे, 5x मधून 2x वजा करावं लागणार आहे. म्हणजे आईच्या आजच्या वयातून मुलीचे आजचे वय वजा करायला लागणार आहे. आणि हे वय किती असणार आहे, किती होतं, तर ते आईचं 27 वर्षापूर्वीचं ते वय होतं. मग हे आपल्याला आता गुणोत्तर काय करायचं आहे, सोडावं लागणार आहे. म्हणजेच आपण कसं लिहू शकतो, तर 5x - 2x बरोबर काय आहे, तर ते 27 वर्षे. बरोबर, म्हणजेच आपण हे काय करणार, तर पुढे नेक्स्ट 5x मधून 3x गेले, किती राहिले, 5x मधून 2x गेले, 3x राहिले आणि पुढचे जे 27 आहे ते आहे तसेच. म्हणजेच आपल्याला x ची किंमत किती मिळाली, 3 गुणिले आहेत, इकडे गेले की भागिले होणार. म्हणजे 27 भागिले 3. म्हणजेच आपल्याला x ची किंमत किती मिळाली, तर 3 × 9 = 27. बरोबर, 3 × 1 = 3 आणि 3 × 9 = 27. म्हणजेच x आपल्याला किती मिळाला आहे, तर x आपल्याला 9 मिळाला आहे. ओके, मग या ठिकाणी मग म्हणजेच आता आपण आजची वय, आता आपण या ठिकाणी x ची किंमत पुटअप करून आपण मुलीची, आबाची आणि आईची वय काढू शकतो. ठीक आहे, याच्यातलं हे जे वाक्य आहे किंवा हे जे स्टेटमेंट आहे ना, ते खूप महत्त्वाचं आहे. ओके, मग आता आपल्याला x ची किंमत मिळाली. आता आपण आबाची आणि आईची आजची वय काढूया. म्हणजेच मग आबाच्या आजचे वय काय आहे, तर ते 2x आहे. म्हणजेच आपण आता 2ला x ची किंमत किती आहे, 9 आहे. म्हणजेच किती आहे, 9 × 2 = 18. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला आबाचे वय किती मिळालं, आजचं 18 वर्ष मिळालं. आणि आईचे पण आजचे वय आपण काढूया, 5x आहे. म्हणजेच आपण 5ला आता 9ने गुणूया. म्हणजेच किती मिळालं, 9 × 5 = 45. म्हणजेच 45 वर्ष. म्हणजेच आईचे आजचे वय किती आहे, तर ते 45 वर्ष आहे. म्हणजेच आबाचे आजचे वय 18 वर्ष व आईचे आजचे वय 45 वर्ष आहे. आणि हे तुमचं फायनल उत्तर आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला हे उदाहरण सोडवायचं होतं. ओके, आता आपण 7वा प्रश्न काय आहे ते बघूयात. ओके, तर आता 7वा प्रश्न काय दिला आहे बघा. वत्सला व सारा यांची आजची वय अनुक्रमे 14 वर्षे व 10 वर्ष आहे. वत्सलाचं आजचे वय 14 वर्ष आहे आणि साराचं आजचं वय 10 वर्ष आहे. किती वर्षांनी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5 × 4 होईल. म्हणजे आता या ठिकाणी आपल्याला
किती वर्षाने त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5:4 होईल, म्हणजे फ्युचरमध्ये त्यांचं वय किती आहे ते विचारलं आहे. आजचे वय तर 14 वर्ष आणि 10 वर्ष विचारलेलं आहे. अजून किती वर्षांनी त्यांचं गुणोत्तर, त्यांच्या वयांचं गुणोत्तर 5:4 होईल ते आपल्याला काढायचे. म्हणजे अजून किती वर्षांनी, आपल्याला किती वर्ष आहेत ते माहीत नाही. मग त्याच्यासाठी आपण एक चल मानूया, एक्स हे चल मानूया. त्याच्यानुसार आपण पुढचं गणित सोडूया. म्हणजेच आपण आता इथं काय लिहिणार, तर समजा अजून एक्स वर्षांनी वत्सला व सारा यांच्या वयांचे गुणोत्तर 5:4 होईल. आता किती वर्षांना होईल ते वर्ष माहीत नाही, त्याच्यामुळे आपण एक्स हे चल घेतला. आणि एक्स वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती होईल, तर ते 5:4 होईल. म्हणजे आता त्या वेळेलाच किंवा त्या वर्षांनी आता वत्सलाचा वय काढूया आणि नंतर साराचा वय काढूया. आणि म्हणून त्यावेळेस वत्सलाचं वय किती असेल बघा, वत्सलाचे वय, आता वत्सलाचं आजचे वय आहे 14 वर्ष. मग एक्स वर्षांनी किती असेल, म्हणजेच ते आपण लिहायचं आहे, तर 14 अधिक एक्स वर्ष. आता प्रॉपर नंबर माहीत नाही, म्हणजे त्याच्यामुळे 14 मध्ये आपण एक्स आपल्याला ॲड करावं लागणार, मग ते त्याची वर्ष निघणार. आणि साराचे वय, साराचे वय हे किती असेल, साराचं आजचे वय 10 आहे, म्हणजेच 10 अधिक एक्स वर्ष. हे किती झालं, 5:4 जेव्हा त्यांचं गुणोत्तर होईल, म्हणजेच एक्स वर्षानंतर त्यांचेही वय असे असणार आहेत. बरोबर. मग असं ते आपल्याला ते लिहावं लागणार आहे. मग आता याच्यावरून आपण आता ते पुढचं समीकरण सोडूया. मग आता एक्स वर्षानंतर त्यांची ही वय आहेत आणि त्यांचं गुणोत्तर असणार आहे 5:4. मग ते आपण कसं लिहिणार, तर 14 अधिक एक्स भागिले 10 अधिक एक्स. आणि एक्स वर्षानंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर असणार आहे 5:4, म्हणजेच 5:4 म्हणजेच ते किती असतं, तर ते 5/4 असतं. बरोबर. मग आता आपण काय करूया, यांचा तिरकस गुणाकार करून हे सॉल्व करूया. 4 भागिले आहे तिकडे गेले की गुणिले होणार, म्हणजे 4 गुणिले 14 अधिक एक्स बरोबर 5 या ठिकाणी आहे तशीच राहणार, भागिले आहे तिकडे आले की ते गुणिले होणार, म्हणजेच 5 कंसामध्ये 10 अधिक एक्स. आता हे आपण काय करूया, तर सॉल्व करूया. 4 गुणिले 14 म्हणजेच 14 चौक किती आले, 14 चौक 56 अधिक हे 4 गुणिले एक्स म्हणजेच किती आले, तर ते 4x आले. इज इक्वल टू 5 गुणिले 10 10 5 50 अधिक 5 गुणिले एक्स म्हणजेच 5x. बरोबर. आता या ठिकाणी आपण काय करूया, विदाउट एक्सचे चले एका ठिकाणी घेऊ आणि एक्सचे चले दुसऱ्याकडे आपण पाठवूया. मध्ये हे जे 56 आहे तसेच घ्यायचे, 50 इकडे प्लस आहेत, इकडे आले किती काय होणार, वजा 50 होणार. त्यानंतर इथे 5x जे आहे ते आहे तसेच इथे ठेवायचे आणि हे 4x अधिक आहेत पलीकडे गेले तर ते वजा 4x होणार. बरोबर. मग आता काय करायचं, 56 मधून 50 गेले, राहिले किती, तर 6 राहिले. आणि 5x मधून x गेला, 5x आहे आणि हा 4x आहे. मग 5x मधून 4x गेला किती राहिला, तर तो x राहिला. म्हणजे x ची किंमत आपल्याला किती मिळाली बघा, तर x ची किंमत आपल्याला 1 मिळाली, सॉरी x 6 मिळालेली आहे. बरोबर. मग आता आपण x ची किंमत वत्सलाच्या x वर्षी जे होणार आहेत, म्हणजे या ठिकाणी आपण काय करायची, किंमत पुटअप करूया. नाही, आपल्याला किंमत पुटअप नाही करायची, आपल्याला काय करायचं आहे, त्यांनी फक्त विचारलेलं आहे की किती वर्षांनी त्यांच्या वयाचं गुणोत्तर 5:4 होईल, म्हणजे फक्त आपल्याला वर्ष काढायचे आहेत, म्हणजेच आपल्याला फक्त एक्सची किंमत काढायची आहे. जर त्याने विचारलं असतं की किती वर्षांनी, म्हणजे किती वर्षांनी आई वत्सलाचं वय आणि सारांचं वय असतं, तर मग आपण काय केलं असतं, एक्सच्या ठिकाणी 6 पुटअप केले असते, 14 अधिक 6 केले असतं, मग वत्सलाचं वय निघालं असतं आणि साराचं वयमध्ये 10 अधिक 6 मिळालं असतं, तर मग साराचं वय त्या इथं एक्सची किंमत 6 आली आहे ना, मग ते 6 वर्षानंतर ना हे त्याचं वय निघालं असतं. परंतु आपल्याला इथे त्यांनी फक्त एवढंच विचारलं आहे की किती वर्षांनी, मग त्याच्यामुळे फक्त x बरोबर 6 हे जे आपण उत्तर काढलेलं आहे ना तेच त्याचं उत्तर आहे. म्हणजेच मग आपण कसं लिहिणार, तर 6 वर्षानंतर वत्सला व सारा यांच्या वयांचे गुणोत्तर 5:4 होईल, हे तुमचं फायनल उत्तर असणार आहे. ठीक आहे. फक्त आपल्याला एक्सची किंमत त्यांनी विचारली होती, मग ते आपण काढले. ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे उदाहरण सोडवायचं होतं. ठीक आहे. आता आपण शेवटचा काय प्रश्न आहे ते बघूयात. तर 8वा प्रश्न काय आहे बघा, रेहाना व तिची आई यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर 2:7 आहे. 2 वर्षांनी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 1:3 होईल, तर रेहानाचे आजचे वय किती. आता रेहाना आणि त्यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर 2:7 आहे. बरोबर. आणि गुणोत्तर हे आजच्या वयांचे 2:7 आहे आणि आपल्याला आजचे वय फक्त रेहानाचं काढायचं आहे. ठीक आहे. आणि त्यांनी काय दिलं आहे, 2 वर्षांनी त्यांच्या वयाचे गुणोत्तर हे 1:3 होईल. 2 वर्षांनी त्यांनी दिलेलं आहे त्यांच्या वयाचं गुणोत्तर हे 1:3 होईल आणि आपल्याला रेहानाचं आजचं वय काढायचं आहे. ठीक आहे. आता आपल्याला समानपट काय आहे ते माहीत नाही, त्याच्यामुळे आपण काय करूया, तर दिलेल्या गुणोत्तराचे समानपट आपण x मानूया. मग इथं आपण लिहूया दिलेल्या
गुणोत्तराचे समानपट आपण x मानूया. तुम्ही कोणतंही चल मांडलं तरी सुद्धा चालेल. सो याच्यावरून आपण x मांडलं, x हे समानपट मांडला. मग त्यानुसार रेहानाचं आजचं वय किती होईल बघा. रेहानाचे आजचे वय किती होणार आहे तर बघा, बरोबर त्यांच्या वयाचं गुणोत्तर, आजच्या वयाचे गुणोत्तर किती दिलं आहे 2:7 आहे बरोबर. त्याच्यामुळे रेहानाचं आणि हे तिच्या आईचं गुणोत्तर आहे. मग रेहानाचं आहे 2, मग त्याच्यामुळे 2 गुणिले x हे तिचं आजचं वय येईल बरोबर. आणि तिच्या आईचं वय व तिच्या आईचे आजचे वय या ठिकाणी बघा किती आहे 7, म्हणजे इथे किती येईल तर 7x येईल. ठीक आहे. रेहानाचे आजचे वय 2x आणि तिच्या आईचे वय किती येणार आहे तर ते 7x येणार आहे बरोबर. वर्षे होईल बरोबर. आता आपल्याला x ची किंमत माहीत नाहीये, त्याच्यामुळे आपण काय केलं, त्यांच्या आजच्या वयाच्या गुणोत्तरास x ने आपण गुणलं, कारण आता आपल्याला आजचे वय काढायचे आहेत. मग आता नंतर आपण काय करूया, अजून 2 वर्षांनी त्यांनी सांगितले, अजून 2 वर्षांनी त्यांच्या वयाचं गुणोत्तर 1:3 होईल बरोबर. मग आपण याच्यामध्ये पुढे लिहू शकतो. आणि अजून 2 वर्षांनी रेहानाचे वय, आता 2 वर्षांनी बरोबर, रेहानाचं आजचं वय तर 2x आहे आणि अजून 2 वर्षांनी म्हणजे आपल्याला 2x मध्ये 2 मिळवावे लागतील, कारण 2 वर्षांनी सांगितलं त्याच्यामुळे 2 ॲड करायचे. आणि तिच्या आईचे वय हे किती असणार, आईच्या आजचे वय 7x आहे आणि अजून 2 वर्षांनी म्हणजे 7x मध्ये आपल्याला 2 मिळवावं लागेल. तर 2 वर्षांनी त्यांची ही वय असतील. आणि यांचं वयाचं गुणोत्तर किती दिलेलं आहे त्यांनी आपल्याला तर ते 1:3 दिलेलं आहे. मग त्यानुसार आपण आता हे लिहूया. म्हणजे सध्या इथं कसं येणार बघा, तर 2x अधिक 2 भागिले 7x अधिक 2 आणि त्यांच्या वयांची गुणोत्तर 2 वर्षानंतर किती असणार आहेत बघा, त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. तर ते आहे 1:3, म्हणजेच आपण असं करूया 1/3 करूया. 1:3 म्हणजेच 1/3 असं आपण करायचं. मग आता यांचा आपण तिरकस गुणाकार करूया, म्हणजेच कसं होईल, 3 या ठिकाणी गेले तर ते गुणाकार होणार 2x अधिक 2 बरोबर. आता इथे 1च आहे म्हणजे इथं 7x अधिक 2 राहतील बरोबर. मग आता हे आपण सॉल्व करूया. 3 2 6x अधिक 3 2 6 बरोबर 7x अधिक 2 आहे तसेच आहेत. मग आता आपण काय करूया, या ठिकाणी बघा 6 आणि हे 6 हे आहे तसेच ठेवायचे, 6 वजा 2 करायचे बरोबर. म्हणजे इथे किती राहणार तर हे 6 आहे तसेच, हे 2 अधिक आहे तिकडे आले की वजा 2 होणार. 7x तिथंच ठेवायचे, 6x अधिक आहे पलीकडे गेले तर ते वजा होणार. म्हणजेच आपल्याला 6 वजा 2 किती झाले तर ते 4 आले आणि 7x मधून 6 गेले, राहिले किती तर x राहिला. म्हणजेच आपल्याला x ची किंमत मिळालेली आहे, x ची किंमत मिळालेली आहे ती 4 आहे. आणि आता आपल्याला काय करायचं आहे तर रेहानाचे आजचे वय काढायचे आहे. रेहानाचे आजचे वय, आता रेहानाचे आजचे वय आपण वरती लिहिलेलं आहे ते आहे किती तर 2x आहे. म्हणजेच आपण 2ला 4ने गुणूया, 4ची किंमत आपण x ची किंमत आपण 4 काढलेली आहे. म्हणजेच इथे किती आलं उत्तर तर 8 वर्ष. म्हणजेच रेहानाचं आजचे वय 8 वर्ष आहे. आणि आपल्याला रेहानाचं आजचं वर्ष विचारलं होतं बरोबर, ते 8 वर्ष आहे. आणि आईचं आपल्याला विचारलं नव्हतं, फक्त रेहानाचंच विचारलं होतं. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता. ओके, आता याच प्रश्नानुसार आपल्याला काय झालेलं आहे, हा सराव संच 4.1 हा पूर्णपणे संपलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका आणि आपल्या आदिराज क्लासेस या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळतील. टिल देन टेक केअर, बाय बाय.